नमस्कार. आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मूग डाळीची भजी. डाळीची भजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे भिजवलेली मूग डाळ. ही डाळ मी 4 ते 5 तास भिजून घेतली होती. डाळ मी 4 वाट्या घेतली होती. त्यामध्ये 1 वाटी याप्रमाणे तांदूळ घातले होते. तांदूळ यासाठी की तांदळाने भजी अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी होतात. पुढील साहित्य आहे चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण पाकळ्या. हे आपण मूग डाळी सोबतच वाटून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडासा ओवा, चवीपुरतं मीठ आणि हळद. आपण आता ही मूग डाळ मिक्सरच्या भांड्यात छान बारीक वाटून घेणार आहोत. यामध्येच आपण ह्या सर्व मिरच्या, लसूण आणि अद्रक टाकून बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी मूग डाळ आणि हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण वाटून घेतलेले आहे. काढून घेऊयात. तर आपण याच प्रकारे सर्व मूग डाळ वाटून घेणार. तर आपली सर्व मूग डाळ वाटून झालेली आहे. मूग डाळीमध्ये जर तांदूळ घालायचे तुम्ही विसरला असाल तर तुमच्याकडे तांदळाचे पीठ अवेलेबल असेल तर तुम्ही या स्टेजला त्याचा वापर करू शकता. आता वाटून घेतलेल्या डाळीमध्ये कांदा घालूया. थोडीशी कोथिंबीर, ओवा घालायचा. ओवा छान हातावर अशा पद्धतीने चुरून घालायचं. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आता या सर्व मिश्रणामध्ये तुम्हाला जर खाण्याचा सोडा नको असेल आणि भजी जाळीदार टम्म फुगलेली हवी असतील तर इथे आपण थोडासा इनो घालू शकता. याने भजी छान फुगतात आणि जाळी छान पडते. हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. चांगलं फेटून घ्यायचं आहे. याने भज्याला जाळी छान पडते. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये एक एक करून आपण आता भजी सोडून घेणार आहोत. भजी शक्यतो वाकडी तुकडी सोडू नका. गोल गोल आपण सर्व भजी तळून घेणार आहोत. आता आपली सर्व भजी तळून झालेली आहे. तर तयार झालेली आहेत आपली मूग डाळीची कुरकुरीत भजी. ही भजी खायला सुद्धा खूप पौष्टिक आहेत. संध्याकाळच्या भुकेसाठी नक्की ट्राय करा. पाहू शकता. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.